जुन्या बेटावर भाविकांची गर्दी वाढत राहिल्यानं आश्रमाची जागा अपुरी वाटू लागली। महाराजांनी नवीन जागा शोधण्याचं शोधकार्य आरंभिले आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आश्रमासाठी नवीन जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली। एकांतिक निष्ठेनं अनन्य भावाने श्री सद्गुरूंची सेवा भक्ती करता यावी असं जागृत उपासना केंद्र निर्माण करणं आवश्यक होते। म्हणून श्री महाराजांनी या नवीन बेटावर एक चांगले दत्त मंदिर बांधण्याचा निश्चय केला। भावी योजनांचा विस्तार करण्यासाठी ही जागा कमी पडेल म्हणून श्री महाराजांनी या जागेभोवतालची श्री विठोबा शितोळे व श्री वढाणकर देशपांडे यांच्याकडूनही जमिनी विकत घेऊन बेटाचा विस्तार वाढवला। नव्या बेटावर श्री महाराजांनी गुरु मंदिर बांधण्याचा संकल्प केला। श्री महाराजांनी या बांधकामाच्या दृष्टीनं सर्व जबाबदारी मुंबई प्रांताचे चीफ इंजिनियर असलेले श्री अण्णासाहेब वर्तक यांच्यावर सोपवली। भारतीय वास्तुशास्त्राच्या आणि धर्मशास्त्रांच्या सर्व नियमांचा नीट विचार करून त्याप्रमाणे मंदिर, पाकगृहातील अधिष्ठात्री देवता देवी अन्नपूर्णा आणि श्री महाराजांचे निवासगृह याचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा तयार झाला। खर्चाचे नियोजनही झाले। श्री दत्तभक्तीचा प्रसार, प्रचार आणि आचार ही त्रिसूत्री हेच त्यांचं ध्येय होते। श्री महाराजांना बहुजनात प्रपंच आणि परमार्थ यांच्यातील विवेक जागृत करायचा होता। श्री दत्तभक्तीचे, भागवत भक्तीचे उत्कट ज्ञान, उत्कट भजन, योग विज्ञान आणि त्यावर आधारित अनुष्ठाने अशा उपक्रमांनी सर्व सामाजिक वातावरण बदलून टाकायचे होते। श्री गुरु मंदिर हे पूर्वाभिमुख, देवी अन्नपूर्णा पश्चिमाभिमुख आणि श्री महाराजांचे वास्तुगृह हे उत्तराभिमुख असावे असे निश्चित करण्यात आलं। श्री दत्त मंदिराच्या जोडीनंच आणखी काही इतर बांधकामाचा मुहूर्त करण्यात आला होता। ती स्थानं म्हणजे श्री महाराजांचे निवासस्थान, पाकशाळा, विस्तृत भोजनागृह, काही ज्येष्ठ सहकाऱ्यांसाठी निवासगृहे। सहकाऱ्यांचे हात कामाला लागले आणि एका वर्षात श्री दत्त मंदिर, श्री महाराजांचं निवासस्थान, सेवेकऱ्यांची निवासस्थाने, धर्मशाळा, गोशाळा सर्व वास्तू बांधून पूर्ण झाल्या। इसवी सन 1910 ते 1911 या एका वर्षात निवडुंगाचं केवळ वन असलेल्या या उनाड माळरानाचं स्वरूप भव्य वास्तूंनी व शेकडो लोकांच्या संख्येने गजबजून गेलेल्या एका छोट्या वसाहतीत रूपांतर झाले। श्री महाराजांच्या कल्पनेप्रमाणे श्री दत्त मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले खरे, पण एका सुंदर मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांना करावायची होती। त्या काळी मुंबईत श्री गणपतराव म्हात्रे नावाचे एक नावाजलेले शिल्पकार होते। त्यांनी श्री महाराजांना अपेक्षित असलेली श्री गुरूंची शिवमुखी मूर्ती इटालियन मार्बलमध्ये बनवून दिली। या मुख्य मूर्तीप्रमाणे हुबेहूब तिच्यापेक्षा लहान आकाराची आणखी एक मूर्ती तयार करण्यास सांगितले। त्या मूर्तीची बैठक श्री म्हात्रे यांनी श्री महाराजांच्या परवानगीनं निशुल्क तयार करून दिली। पाकशाळेत शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। श्री दत्तमूर्तीची स्थापना करण्यासाठी बेटात मूर्तीच्या आगमनापासून ते तिची प्राणप्रतिष्ठा करण्यापर्यंत सर्व मुहूर्त आणि कार्य याची जबाबदारी वेदशास्त्र संपन्न ब्रह्मर्षी कृष्णशास्त्री यांनी स्वीकारली आणि पार पडली। तो दिवस होता वैशाख शुद्ध पंचमी, शके 1830 सन 1913। मूर्तीची प्राणप्रतिष्ठा रविवार दिनांक 11 मे 1913 रोजी झाली। 5 दिवस चाललेल्या या प्राणप्रतिष्ठा महोत्सवात कीर्तन, प्रवचन, गायन सेवा ही नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार व गायकांनी रुजू केली। भगवान श्री दत्तात्रेय धर्मप्रसार, धर्मसंरक्षण आणि अज्ञानी जनांचा उद्धार करण्यासाठी एका अधिष्ठान रूप केंद्र असावे म्हणून मूर्ती रूपाने सगुण स्वरूपात केडगाव बेटात त्यांच्या परमभक्ताच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या आलयात स्थानापन्न झाले। कोणत्याही देवतेचा साक्षात्कार हा तिच्या शास्त्रशुद्ध उपासनेशिवाय होऊ शकत नाही। ही उपासना पद्धती म्हणजे देवतार्जन पद्धती। प्रत्येक मंदिरात त्या त्या देवतेची शास्त्रानुसार निश्चित केलेली पूजा पद्धती असते। दत्त संप्रदायाला अनुकूल आणि सगुण उपासनेच्या दृष्टीनं अत्यावश्यक अशा दोनही अंगांचा सूक्ष्म विचार करून श्री दत्त मंदिरातील त्रिकाल पूजेची व्यवस्था निश्चित करण्यात आली। प्रातःपूजा,
सूर्योदयापूर्वी 2 तास सोहळ्यानं देवळात जाऊन भूपाळी म्हणून देवांना जागृत करून काकड आरती म्हणावी. नंतर पूजन करावे. पूजा ध्यानादी आवाहन करून षोडशोपचारानं रुद्राची एकादशनी अभिषेक करून पूजन समाप्ती. सूर्योदयाबरोबर शंख वाजवून धूप दीप दाखवून दार लावून साजूक तुपात तयार केलेल्या लाडवाचा नैवेद्य समर्पण करावा. नंतर दार उघडून आरती करावी. मध्यान्ह पूजा. सोहळ्यानंच मंदिरात प्रवेश करावा. देवास नमस्कार करून आचमन प्राणायाम देश काल वर्तमान तिथी वार नक्षत्र इत्यादी अंगांचे उच्चारणासह संकल्प करून पूजेस प्रारंभ करावा. पुरुष सूक्ताने षोडशोपचार पूजा करावी. रुद्राचा अभिषेक करावा. वैश्वदेव करून महानैवेद्य दार बंद करून दाखवल्यानंतर दरवाजा उघडून आरती करावी. मंत्र पुष्पांजली वाहून प्रार्थना करावी व पूजेची समाप्ती करावी. या आरतीची वेळ 11:30 ते 12:30 दरम्यान असावी. ही मध्यान्ह पूजा आटोपल्यावर देवाचे द्वार बंद करावे. सायं पूजा. स्नान करून सोहळ्यानं मंदिरात प्रवेश करावा. नित्याप्रमाणे आचमन व प्राणायामादी क्रिया करून संकल्प करावा. षोडशोपचारे पूजा करावी व रुद्राभिषेक करावा. पूजा समाप्त झाल्यावर शंखध्वनी घंटानाद करून आटीव दुधाचा नैवेद्य समर्पण करावा. आरती करावी. कापूर आरतीनंतर मंत्र पुष्पांजली म्हणून देवाच्या चरणी गंध अक्षता व फुले व्हावी. या सर्व सेवा पूर्ण केल्यानंतर नारायण अष्टक पूर्ण म्हणावे. उदकाने शंख पूर्ण भरावा. आरतीसाठी जमलेल्या सर्व भाविकांवर त्याचं प्रोक्षण करावे. तीर्थप्रसाद घ्यावा. त्यावेळी श्री दत्तप्रभूंची दृष्ट काढली जाते. सगुणाच्या उपासनेमधून साधक भक्त उपासक हा निर्गुण परमेश्वराकडे सहजपणे वाटचाल करायला लागतो. आजही बेटात याच पद्धतीनं श्री गुरु दत्तात्रयांचे अर्चन त्रिकाल पूजा अखंडपणे चालत आलेले आहे. श्री महाराजांच्या परिस्पर्शानं उजाड माळरानाचं श्री नारायण महाराज बेट केडगाव या तीर्थक्षेत्रात रूपांतर झालं. केडगाव बेटात रात्रीच्या वेळी पूजेनंतर संगीत सेवा करण्यासाठी त्यावेळच्या प्रसिद्ध गायिका श्रीमती अंजनीबाई मालपेकर, पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, गंगाधरबुवा काशीकर, नटवर्य बालगंधर्व शांताबाई आपटे, मुळगावकर कुटुंबीय श्रीमती पद्माबाई शाळीग्राम यांचा राबता होता. बेटातील नैमित्तिक कार्यक्रमाच्या वेळी ही सारी मंडळी बेटात येऊन श्री दत्तचरणी आपली सेवा हजेरी लावत असत. श्री महाराजांनी बेटातील पूजेपासून तो अन्य दैनिक कार्यक्रमाची रचना ही क्षेत्र गाणगापूर प्रमाणेच ठेवली होती. दर गुरुवारी पालखीचा सोहळा संपन्न होत असे. पालखीसमोर श्री क्षेत्र गाणगापूरला जी पदे म्हणण्यात येतात तीच येथे म्हटली जातात. कलकत्त्याचे एक नामांकित व्यापारी वासनजी टोपणदास यांनी सुवर्णाची दत्तमूर्ती तयार करून श्री महाराजांना अर्पण केली. तेव्हापासून ती मूर्ती पालखीत ठेवण्यात येऊ लागली. गुरुवारच्या पालखी सोहळ्यासाठी चांदीच्या पालखीतून प्रदक्षिणा सुरू झाली.
इसवी सन 1928 ते इसवी सन 1936 या 8 वर्षाच्या कालखंडात बेटात अभूतपूर्व अशी महाअनुष्ठाने केली गेली। या अनुष्ठानाचा परिणाम असा झाला की एका सिद्ध भूमीत तिचे रूपांतर झाले। पारमार्थिक दृष्टीने बेटाची स्थान शुद्धी होऊन ते स्थान एक तपस्या भूमी, साधना भूमीमध्ये परावर्तित झाले। हे वैदिक धर्म जागरणाचे व संस्काराचं एक केंद्र म्हणून नावारूपाला येऊ लागले। श्री महाराजांच्या मनी आपले आराध्य दैवत असलेल्या श्री दत्तात्रयांचा लौकिक वाढावा अशी आकांक्षा होती। त्यातच ते अतिशय आनंदी होत असत। अतिरुद्र स्वाहाकार अनुष्ठान हे अनुष्ठान इसवी सन 1928 मध्ये श्री दत्त मंदिरात करण्यात आले। रुद्राची एकादशनी म्हणजेच 11 आवर्तने, त्याला लघुरुद्र म्हणतात। असे 11 लघुरुद्र म्हणजेच एक महारुद्र आणि 11 महारुद्र म्हणजे एक अतिरुद्र, अशी एकूण 1331 आवर्तने। श्री दत्त मंदिरातील या अतिरुद्र स्वाहाकारासाठी अनेक ठिकाणचे 1331 विद्वान पंडित व रुद्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांना पाचारण करण्यात आले होते। रुद्राची घनगंभीर आवर्तने सुरू असताना श्री दत्तमूर्तीला अविरत अभिषेक चालू होता। दुपारी 12 वाजता महापूजा, आरती व नैवेद्य होऊन महाप्रसाद झाला। त्यात 15-20 हजार भाविक लोक सहभागी झाल्याची नोंद आहे। अतिरुद्राभिषेक याच प्रकारे व याच पद्धतीने पुढे 1933 साली मार्गशीर्ष वद्य नवमी या तिथीला 1331 ब्राह्मणांच्या सहकार्यानं श्री दत्त महाराजांना अतिरुद्राभिषेक करण्यात आला होता। याच अनुष्ठानात मार्गशीर्ष वद्य 10 मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 1933 स्थान बदलून लिंबाचे वनात पुन्हा अतिरुद्र स्वाहाकार करण्यात आला। हे अनुष्ठान करतेवेळी श्री महाराजांचे सोबत श्री शंकराचार्यही सामील झाले होते। अतिरुद्र स्वाहाकाराची समाप्ती पूर्णाहुतीचे श्रीफल श्री महाराज व श्री शंकराचार्य यांनी मिळून अर्पण केले होते। श्री गुरुचरित्र पारायण इसवी सन 1934 मध्ये पौष वद्य एकादशी गुरुवार दिनांक 11 जानेवारी रोजी भजन मंदिरात 52 ब्राह्मणांकडून श्री गुरुचरित्राचे पारायण सप्ताह 52 पारायणे श्री महाराजांनी करवून घेतली। कोटी लिंगार्चन श्री महाराजांना शिव उपासनेची मनापासून विशेष आवड। त्यांच्या संती घराण्याचे आराध्य दैवत आणि कुलदैवत शिव होते। बेटात ते इसवी सन 1935 मध्ये श्रावणात पूर्ण 1 महिना 1 कोटी लिंगार्चन करण्याचे ठरवले। या अनुष्ठानात रोज 1 लाख मृत्तिका लिंग तयार होत असत। या क्रमाने महिन्याच्या शेवटी म्हणजे श्रावण वद्य अमावस्येला श्री महाराजांनी कोटी लिंगार्चनाचा संकल्प पूर्ण केला होता। 108 श्री सत्यनारायण महापूजा बेटात 1928 साली श्री महाराजांनी अतिरुद्र अनुष्ठान केल्याबरोबर त्याच वेळी भजन मंदिरात एकाच वेळी 108 पूजा यथासांग करण्यात येऊन महाप्रसाद वाटण्यात आला। रविवार दिनांक 10 डिसेंबर 1933 या वर्षी झालेले कडुलिंबाच्या वृक्षाखाली 1108 श्री सत्यनारायणाच्या पूजा हे अधिष्ठान आणि दुसरे याही पेक्षा अतिभव्य असे दर तासाला 108 सत्यनारायण सतत 7 दिवस या हिशोबाने या महाअनुष्ठानात एकूण 18,144 इतक्या पूजा अहोरात्र खंड पडू न देता अत्यंत काटेकोरपणे पार पडल्या। श्री महाराजांनी केलेल्या पूजेवर 8 फुटी उंच तुळशीची रास झाली होती। या महापूजेत 1.5 लाखाचे वर लोकसमुदाय एकत्रित झाला होता। रविवार दिनांक 31 डिसेंबर 1933 या दिवशी आकस्मिकपणे श्री सत्यनारायणाच्या 108 महापूजा बेटात करण्याचे त्यांनी ठरवले आणि या पूजांसाठी 4ही वर्णांची जोडपी श्री महाराजांनी पूजेला बसवली होती। सर्वात महत्त्वाचे समजले जाणारे महाअनुष्ठान श्री महाराजांनी गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 6 मार्च 1936 या कालखंडात बेटात यथासांग पार पडले। या सोहळ्यात मुख्य अनुष्ठान दर तासाला 108 सत्यनारायण संपूर्ण 7 दिवस चालणार होतं। मध्यमंडपाच्या दुसऱ्या भागात 8 दिशांना ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शिक्षादी षडंगे व आद्य श्री शंकराचार्य यांचे प्रस्थानत्रय यांची अखंड पारायणांची अनुष्ठाने चालू होती। 4ही दिशांना 108 उपनिषदे, मनु याज्ञवल्क्य यांच्या स्मृती, धर्मसूत्रे, षडदर्शने,
18 पुराणे, उपपुराणे, महाभारत, हरिवंश, वाल्मिकी रामायण, आद्य शंकराचार्यांचे इतर ग्रंथ, श्री गुरुचरित्रे या पौराणिक व धार्मिक ग्रंथांची अखंड पारायणे चालू होती. चारही दिशांना नवग्रह, महामृत्युंजय, दत्तात्रेय या देवता मंत्रांचा अखंड जप, याशिवाय गायत्री अनुष्ठान पुनश्चरण व गणपती अथर्वशीर्ष पुनश्चरण, तर एका बाजूला ऋग्वेद संहिता, स्वाहाकार, सहस्त्रचंडी, श्री चक्रार्चन ही अनुष्ठाने चालू होती. सतत 9 दिवस इतक्या प्रचंड प्रमाणात बेटात संपन्न झालेला हा सोहळा खरोखरच अभूतपूर्व असा होता. या 9 दिवसात सुमारे 5 ते 6 लाख लोक बेटात येऊन गेले असावेत असा अंदाज वर्तवला जातो. बेटात 1928 ते 1936 या कालखंडात संपन्न झालेल्या या महाअनुष्ठान सोहळ्यांमुळे बेट परिसरातील भूमीचा कण न कण पवित्र झाल्याने श्री क्षेत्र गाणगापूर प्रमाणेच ही भूमी देखील सिद्ध भूमी म्हणून जाणकारांनी याची नोंद घेतल्याचे पाहावयास मिळते. भारतीय संस्कृती ही आध्यात्मिक संस्कृती आहे. प्रत्येक कालखंडात अनेक संत सत्पुरुष भारतात उदयास आले आणि परमार्थ साधनेचा, अध्यात्म विद्येचा मार्ग त्यांनी समाजाला दाखवला आणि तो आजही साधकांसाठी उपलब्ध असल्याचे आपण पाहतो आहोत. त्या भारत देशात विविध समाजात अनेक महापुरुष समाजाला ज्ञान, भक्ती, कर्म आणि योग या मार्गाचा उपदेश करून सन्मार्गाला लावण्याचं सत्कार्य करीत होते. श्री महाराजांच्या काळातील महाराष्ट्रातील अशा अनेक सत्पुरुषांचा वैयक्तिक स्तरावर संबंध होता हे दिसून येते. मोक्ष देणाऱ्या व अनादी काळापासून आपल्या स्थान महात्म्याने पवित्र असणाऱ्या नगरस्थानांचे, तीर्थांचे जीवनात एकदा तरी दर्शन घ्यावे व मनुष्य जन्म सफल व सार्थकी लावावा ही तीर्थयात्रेची मूळ भूमिका. श्री महाराजांनी अनेक लोकांना सोबत घेऊन अनेक तीर्थयात्रा केल्या. श्री महाराज हे बेटातून बाहेर पडल्यावर प्रथम मोरगावी श्री मयुरेश्वराचं दर्शन घेऊन प्रवासाला प्रारंभ करीत असत. इसवी सन 1936 मध्ये महादेव पर्वाचे निमित्त साधून श्री महाराजांनी 200 लोकांना घेऊन श्री ओंकारेश्वर आणि उज्जैनीस श्री महाकालेश्वर या 2 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. जेव्हा श्री महाराज यांचे परमभक्त श्री हभफ श्री विनायक बुवा काळे यांच्या मुलाची मुंज व मुलीचे लग्नाच्या निमित्तानं 10-15 भक्तमंडळींच्या बरोबर उज्जैन येथे गेले. श्री होळकर महाराज हे श्रींच्या दर्शनासाठी आले होते. त्यांनी श्रींना त्यांचा सत्संग घडावा म्हणून इंदोरला आपल्या बरोबर येण्याची विनंती केली. तेथे श्री महाराजांनी सुमारे 1.5 महिना मुक्काम केला होता. श्री महाराजांना श्री महाकालेश्वराला अतिरुद्र महाअभिषेक करण्याची इच्छा झाली. ग्वाल्हेर नरेशांच्या राजाज्ञेमुळे हे अतिरुद्राभिषेक अनुष्ठान उत्तमपणे पार पडले. इंदोरला मुक्काम असताना श्री महाराज यांनी अजमेर, पुष्कर तीर्थ, नाथद्वार, श्री एकलिंगजी या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. इसवी सन 1938-39 दरम्यान महाशिवरात्रीचे पर्व साधून श्री महाराजांनी श्री रामेश्वरची यात्रा केली. या यात्रेत त्यांच्याबरोबर 150 लोकांचा जनसमुदाय होता. त्यानंतर श्री महाराज दक्षिणेकडील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी जाऊन आले. मदुरा मीनाक्षी, श्रीरंगम,
चिदंबरम, शिवकाशी, विष्णुकाशी येथे महापूजा, अभिषेक, अन्नदान महाराज आवर्जून व श्रद्धेने करीत असत. तेथून ते मद्रासला आले व नंतर श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले. दर्शन सोहळा आटोपून ते जगन्नाथपुरीला गेले. 5 दिवसांच्या मुक्कामानंतर श्री महाराज कलकत्त्याला आले. गंगा स्नान, श्री महाकालीचे दर्शन झाले. तेथून श्री महाराज सर्व मंडळींसह गया क्षेत्राला आले. पुढे श्री महाराजांचे एकनिष्ठ भक्त श्री काळे यांच्या विनंती करून ते काशीला गेले. त्यांच्या घरी श्री महाराजांचा मुक्काम 8 ते 10 दिवस होता. तेथे श्री महाराजांनी श्री विश्वेश्वराला अभिषेक केला, महारुद्र केला, महापूजा केली. सुमारे 2 महिन्यानंतर तीर्थयात्रा आटोपून श्री महाराज हे सर्व मंडळींसह बेटात परत आले. श्री महाराजांनी इसवी सन 1940 मध्ये हिमालयाची यात्रा केली. केदारनाथ येथे महारुद्र व पूजा आरती झाली. श्री केदारेश्वराहून श्री महाराज बद्रीनारायणास पोहोचले. तेथे बद्रीनारायणाची पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा, आरती असा सर्व धार्मिक विधी होऊन 4-5 हजार साधूंना अन्नदान करण्यात आले. परतीला ग्वाल्हेर नरेशांच्या विनंतीवरून श्री महाराज ग्वाल्हेरला आले. तेथून इंदोर व पुढे नाशिक क्षेत्री आले. श्री काळाराम दर्शन, श्री गोराराम दर्शन, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी, श्री निवृत्तीनाथांचे समाधी दर्शन, गंगाद्वार या पवित्र स्थानांना भेटी देत सुमारे 5 महिन्यांनी श्री महाराज बेटात परतले. इसवी सन 1941 मध्ये श्री महाराज यांनी द्वारका, सोरटी सोमनाथ, गिरनार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. श्री द्वारकानाथ भगवान श्रीकृष्णाची श्री महाराजांनी तल्लीनतेने पूजा केली. द्वारकेवरून श्री महाराज प्रभासपट्टण आणि श्री सोरटी सोमनाथला गेले. बेट द्वारकेवरून श्री महाराज श्री नागनाथ, गोपी तलाव, सुदामपुरी म्हणजे हल्लीचे पोरबंदर ही स्थाने पाहून आले. पुढे श्री महाराज डाकोर येथे आले. तेथेही श्री रणछोडदास मंदिरात पूजा, अभिषेक, आरती, ब्राह्मण भोजन हे सर्व कार्यक्रम संपन्न झाले. याच प्रवासात श्री महाराज गिरनार पर्वतावर श्री दत्तप्रभूंच्या पादुकांचे दर्शनासाठी गेले. बोरिवली येथे श्री किसन शेठ यांच्याकडे 1 महिना मुक्काम करून श्री महाराज बेटावर परतले. बेटात परत आल्यावर काही दिवसांनी ते शिष्य मंडळींसह आळंदीस माऊलींच्या दर्शनासाठी जाऊन आले. 1937 ते 1941 या 5 वर्षाच्या कालावधीत श्री महाराजांनी भारतातील सर्व प्रमुख तीर्थयात्रा संपन्न केल्या. दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 मध्ये सुरू झालं. बेटावरील सर्व नित्याचे कार्यक्रम चालूच होते. श्री महाराज त्यात सहभागी होत होते. परंतु त्यांची प्रकृती मात्र क्षीण झाली होती. ॲनिमिया झाल्यानं अशक्तपणा खूप वाढला होता. 18 मे 1945 ला श्री महाराजांच्या वयाला 60 वर्षे पूर्ण होऊन 61व्या वयात पदार्पण झाले. तो योग साधून भक्तमंडळींनी हिरक महोत्सव मोठ्या प्रमाणात संपन्न केला. श्री महाराजांची प्रकृती पाहून त्यांना हवापालट केल्यास थोडा आराम पडेल या हेतून जवळच्या भक्तमंडळींनी उटकमंडला जाण्याचं सुचवलं. दिनांक 15 जून 1945 ला प्रस्थान करण्याचं ठरलं. निघताना प्रत्येक वेळी आम्ही येतो असे म्हणणारे श्री महाराज यावेळी मात्र आम्ही जातो असे म्हणाले. त्यांच्याबरोबर राहणाऱ्या भक्तांच्या हाती आश्रमाच्या चाव्या देऊन अंगावरच्या कपड्यांसह ते सरळ गाडीमध्ये जाऊन बसले. जाताना त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही. नित्याच्या परिपाठाप्रमाणे श्री दत्त मंदिरातल्या श्री गुरूंचे दर्शनही न घेता मोटार ओढ्याच्या पार निघून गेली. मद्रास एक्सप्रेसनं गुंटकल तेथून बेंगलोर म्हैसूर मार्गे उटकमंडला पोहोचले. तेथे 15 दिवस मुक्काम केला, पण काही फरक पडला नाही. दिवसेंदिवस प्रकृती क्षीण होऊ लागली. सर्वांच्या सल्ल्यावरून ते परतले. परत म्हैसूर मार्गे बेंगलोरला आले. बेंगलोरला श्री पापण्णा यांच्याकडे मुक्कामाला राहिले. बेंगलोरची ग्रामदेवता श्री मल्लिकार्जुनला अतिरुद्र जप व अभिषेक करण्याचा हट्ट धरला. सोमवार दिनांक 3 डिसेंबर 1945 या दिवशी स्वाहाकारास प्रारंभ झाला. अशक्तपणामुळे श्री महाराज नीट चालूही शकत नव्हते. सुशोभित केलेल्या रथामधून त्यांनी यज्ञमंडपाला 3 प्रदक्षिणा घातल्या. ब्राह्मण भोजनास बसले की आम्हाला ताबडतोब कळवा असे सूचित केले. कार्यवाही झाली.
तसा श्री महाराजांना निरोप गेला. श्री महाराजांनी मंदस्मित केले. श्री महाराज पलंगावर पद्मासन घालून बसले. त्यांनी डोळे मिटले आणि ध्यान मुद्रेत श्री महाराज निजानंद स्वरूपी अनंतात विलीन झाले. श्री महाराजांनी श्रावण वद्य द्वादशीला दिनांक 3 डिसेंबर 1945 रोजी इहलोकीची यात्रा संपविली. शुक्रवार दिनांक 14 डिसेंबर 1945 रोजी अस्थि कलश ठेवून महाराजांची बेटात समाधी बांधण्यात आली. आजही त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी प्रांताप्रांतातून भाविक येत असतात.